असरानी यांना ओळखत नाही असा तो हिंदी सिनेमाचा प्रेक्षक होऊच शकत नाही। आज आम्ही या महान कलाकाराविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी सांगणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे असरानी यांचं खरं नाव गोवर्धन। असरानी हे त्यांचं आडनाव आहे। असरानी यांचा जन्म 1941 ला स्वातंत्र्यपूर्व काळात जयपूरमध्ये झाला। त्यांना 4 बहिणी आणि 3 भाऊ होते। दुसरी गोष्ट म्हणजे असरानी यांनी जोधपूरमध्ये टुरिस्ट गाईड म्हणून काही महिने काम केलं। ते परदेशी पर्यटकांना राजस्थानमधील ऐतिहासिक स्थळं दाखवायचे। तिसरी गोष्ट म्हणजे ते FTI मध्ये शिकले। त्यांच्या बॅचमध्ये शत्रुघ्न सिन्हा, सुभाष घई, जया बच्चन, शबाना आझमी यांसारखे नावाजलेले कलाकार होते। मात्र या सगळ्यांमध्ये असरानी हे सर्वात प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून त्यावेळी ओळखले जायचे। चौथी गोष्ट म्हणजे अनेकांना अरुणा इराणी या असरानी यांच्या पत्नी वाटायच्या। तर गैरसमज करून घेऊ नका, अरुणा इराणी या असरानी यांच्या पत्नी नाहीत। त्यांच्या पत्नीचं नाव मंजू असरानी असं आहे आणि त्या देखील अभिनेत्री आहेत। या दोघांची ओळखच मुळात एका सेटवर झाली होती। आज की ताजा खबरच्या सेटवर या दोघांची ओळख झाली आणि पुढे मैत्री आणि मग प्रेम प्रकरण सुरू झालं आणि मग हे दोघे लग्नबंधनात अडकले। मंजू असरानी या 1970 ते 80च्या काळातल्या नामचीन अभिनेत्री आहेत। लग्नाआधीचं त्यांचं नाव मंजू बन्सल असं होतं। त्यांनी नमक हराम सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे। लग्नानंतरही त्यांनी असरानी यांच्यासोबत तपस्या, जुर्माना, नालायक, सरकारी मेहमान अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं। या दोघांनी मिळून काही चित्रपट देखील दिग्दर्शित केले। 90च्या काळात दिग्दर्शित केलेले हे चित्रपट फारसे काही चालले नाहीत। 1920 ला हम ना मानेंगे हार हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपैकी एक आहे। या दोघांनी 6 चित्रपट दिग्दर्शित केले होते। पाचवी गोष्ट म्हणजे मंजू आणि असरानी यांना कोणतीही मुलं नाही। सहावी गोष्ट म्हणजे असरानी यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांमध्ये तसंच पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे। त्यांनी मराठी चित्रपटात देखील काम केलंय। फॅमिली 420 हा त्यांचा एकमेव मराठी चित्रपट। सातवी गोष्ट म्हणजे असरानी आणि राजेश खन्ना हे दोघे खूप घट्ट मित्र होते। त्यांनी अमृत, आपकी कसम यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे। ते खन्ना यांच्या मित्रवर्तुळातले एक होते। आठवी गोष्ट म्हणजे हरियाली और रास्ता हा त्यांचा पहिला चित्रपट 1962 ला रिलीज झाला। त्यावेळी ते अत्यंत छोट्या भूमिकेत झळकले होते। त्यानंतर हृदय परिचय चित्रपटानंतर त्यांना ओळख मिळाली, पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शोले मधल्या प्रसिद्ध जेलरच्या रोलमुळे। हा जेलरचा रोल फक्त 2 दृश्यांपुरता होता, पण असरानी यांच्या जबरदस्त अभिनयामुळे रमेश सिप्पी यांनी तो भाग वाढवून चित्रपटात कायम ठेवला आणि याच रोलमुळे ते सर्वात जास्त लोकप्रिय झाले। 10वी गोष्ट म्हणजे असरानी यांना बालिका उदय चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। हम 5 सारख्या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे। असरानी हे शेवटच्या काळात वृद्धापकाळामुळे प्रचंड आजारी होते। त्यांना वारंवार अनेक दुखणी लागली होती आणि यामुळेच ते रुग्णालयात दाखल झाले होते। अशा वेळी त्यांचे निधन झाले। असरानी यांच्याशिवाय हिंदी चित्रपट सृष्टीचं सोनेरी पान कधीच पूर्ण होऊ शकत नाही। ज्या कलाकाराने 40 ते 50 वर्षाचा काळ सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवलं, आता तो कधीच दिसणार नाही। वयाच्या 84व्या वर्षी 20 ऑक्टोबर 1925 ला ते सर्वांना सोडून कायमचे निघून गेले। असरानी यांची कोणती भूमिका तुमच्या लक्षात आहे, कोणते डायलॉग तुम्हाला तोंडपाठ आहेत हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असरानी यांच्याबद्दल तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।